बच्चू कडूंनी आंदोलकांसोबत चर्चा केलेली आहे आणि मुंबईला जाणार नाही, सरकारने नागपूरला येऊनच चर्चा करावी, आंदोलन स्थगित होऊ देणार नाही आणि असं बोलून कडू आंदोलनावर अजूनही ठाम आहेत। गिरीश महाजन आणि त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता नुकताच माध्यमांशी संवाद साधला आणि चर्चेसाठी सकारात्मक असल्याचं म्हटलेलं आहे। मात्र अजूनही बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत आणि या संदर्भात आणखी तपशीलवार आमचे प्रतिनिधी छगन आपल्या सोबत आहेत। छगन, आंदोलकांची काय चर्चा झालेली आहे बच्चू कडूंची आणि आता नेमकं काय ठरतंय? बच्चू कडूंनी सकाळपासून सरकारशी चर्चेचा सुरू केलेली होती। सुरुवातीला त्यांना बावनकुळेंचा फोन आला होता आणि त्यांनी देखील बैठकीचं आमंत्रण दिलेलं होतं। त्यानंतर गिरीश महाजनांनी देखील फोन केलेला होता आणि बच्चू कडूंशी संवाद साधला। मात्र या सर्व चर्चा दरम्यान त्यांना मुंबईमध्ये चर्चेसाठी बोलवलं होतं, कारण कर्जमाफीच्या मुद्द्यांसह 22 मुद्द्यांवरती त्यावरती चर्चा होणार होता। त्यामुळे 22 सचिव आणि 22 मंत्री या चर्चेसाठी लागणार होते। त्यामुळे बच्चू कडूंनी मुंबईला यावं आणि चर्चेला बसावं। त्यांना जर यातून सकारात्मक काही प्रतिसाद मिळाला नाही तर मात्र बच्चू कडू त्यांच्या आंदोलनावरती ठाम राहू शकतात, अशी भूमिका त्यांनी सांगितलेली होती। मात्र बच्चू कडूंनी आता सर्व शेतकरी नेते असतील त्यांच्या सर्वच्या समवेत एक चर्चा केली आणि त्यामध्ये सांगितलं की आपल्याला मुंबईला जाण्यासाठी किमान 8 तासाचा कालावधी लागतो आणि या 8 तासाच्या कालावधीमध्ये आपलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होऊ शकतो। त्यामुळे सरकारने नागपूरला यावं, आम्ही त्यांच्या कार्यालयात येऊन बसू, त्या ठिकाणी सर्व सचिव आणि सर्व मंत्री राहतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपली इथे नागपूरमध्ये चर्चा होऊ शकते। मात्र आम्ही मुंबईला येणार नाही अशी थेट भूमिका बच्चू कडूंनी घेतलेली आहे आणि हा सर्व प्रश्न शेतकऱ्यांना विचारला की आम्ही मुंबईला जायला पाहिजे की त्यांना सरकारला नागपूरला बोलवायला पाहिजे। शेतकऱ्यांनी देखील नागपूरला सरकारला बोलवा असा इशारा दिलेला होता। त्यामुळे बच्चू कडू आता त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। बच्चू कडू शेतकरी नेत्यांसह त्या आंदोलनस्थळी बसलेले आहेत, शेतकऱ्यांसोबत काही चर्चा सुरू आहेत। तत्पूर्वी जर बघितलं तर त्यांचे काही कार्यकर्ते रेल्वे रुळांवरती पोहोचलेले आहेत आणि रेल रोको करण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांकडून केला जाणार आहे। कार्यकर्ते काही प्रमाणात रेल्वे ट्रॅककडे रवाना झाल्याची माहिती आता मिळते आहे। छगन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एकीकडे म्हटलंय की तिथे येऊन चर्चा शक्य नाहीये, तुम्हाला मुंबईलाच आलं पाहिजे, मात्र तरी सुद्धा आंदोलन स्थगित होणार नाही असं बच्चू कडू म्हणतात। आणि आता नुकताच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला। यानंतर आता बच्चू कडू पुन्हा कोणत्या सरकारमधल्या व्यक्तीशी चर्चा करतील, नेत्याशी चर्चा करतील अशी काही माहिती मिळते? बच्चू कडूंनी या अगोदर देखील सांगितलं होतं की आमच्या शेतकरी आंदोलनाची सुरुवात आजपासून झालेली नाहीये। ज्यावेळी आम्ही सुरुवातीला अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यावेळी सरकारकडून एक समिती तयार करण्यात आलेली होती आणि ते समितीकडून शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात आढाव्याचं काम सुरू होतं। मात्र गेले 3 महिने झालेत, या समितीने काय अहवाल सादर केला हे पहिले सरकारने स्पष्ट करावं अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतलेली होती। समितीकडून कुठल्याही पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचं देखील बच्चू कडूंनी सांगितलं होतं आणि त्यानंतर बच्चू कडूंनी संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्ये सभा घेऊन शेतकरी जमा करायला सुरुवात केलेली होती। अखेर बच्चू कडूंनी गांधीगिरी सोडून आता भगतसिंग गिरीला सुरुवात केलेली आहे आणि आता त्यामुळे सरकार बैठकीला बोलवतोय अशा पद्धतीची चर्चा बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसोबत केली। आता नेमकं बच्चू कडू सरकारच्या भूमिकेकडे कसे बघतात, कारण बच्चू कडूंनी नेहमी सांगितलेलं आहे की आम्ही सरकारशी चर्चा करण्यास तयार आहोत, मात्र त्यांनी आता नागपूरला यावं एवढी आमची सरकारला विनंती आहे। सरकार जर येत नसेल तर आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार असा पवित्रा सध्या तरी बच्चू कडूंकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावर आता सरकारकडून काय उत्तर येतं याकडे सुद्धा लक्ष असेल। छगन, धन्यवाद, अपडेट घेत राहू।